नमस्कार. कशा आहात आपण? मजेत ना? असलेच पाहिजे आणि असंच मजेत मजेत आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलंच पाहिजे. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना निपुण करणाऱ्या निपुण गुरुवारांना माझा सादर प्रणाम. या ठिकाणी आज आपण बघणार आहोत की अध्ययन स्तर 7 वरील विद्यार्थी अध्ययन स्तर 8 वर घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे. गणित शिकवणं म्हणजे फक्त आकडे मोजणे नव्हे, तर मुलांना विचार करायला शिकवणं आहे. आज आपण बघणार आहोत 0 ते 4 संख्यांपासून सुरू होणारी वजाबाकीची समज आणि तीच वाढवत 0 ते 9 पर्यंत बेरजेची शिकवण कशी द्यायची आणि तेही आपण खेळ, कथा आणि अनुभवातून शिकणार आहोत. पूर्वज्ञान दृढ करणे. जोही घटक आपण शिकवत असणार त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान आपण जाणून घेतले पाहिजे. मग वजाबाकीवरून आपल्याला विद्यार्थ्याला बेरजेपर्यंत न्यायचे आहे, तर त्याच्या वजाबाकीची पूर्वज्ञानाची समज आपण समजावून घेतली पाहिजे. या ठिकाणी एक उदाहरण दिलेले आहे की बघा मुलांना, माझ्याकडे 5 बिस्किट आहेत आणि जर मी त्यातलं एक बिस्किट राहुलला दिलं तर माझ्याकडे किती उरले? मुलं साहजिकच उत्तरं देतात. अशा साध्या दैनंदिन उदाहरणातून मुलं आले गेले, किती उरले, किती राहिले या अनुभवातून शिकत असता आणि हीच खरी आपल्या वजाबाकीची सुरुवात आहे. त्याचप्रमाणे एक कथाकथन गोष्ट ऐकणं मुलांना आवडते. 4 पक्षी झाडावर होते, 2 उडून गेले, किती उरले? या पद्धतीने आपण गोष्ट तयार करू शकतो. वेगवेगळे खेळ घेऊ शकतो. किती उरले? शिक्षकांकडे वस्तू असतात, त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवायच्या. त्यातून काही वस्तू लपवून मुलं उरलेल्या वस्तू सांगतील. या पद्धतीने आपण वेगवेगळे खेळ आपल्या सर्जनशील कृतीतून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे चित्रकला ही मुलांना आवडते. चित्रकलेच्या माध्यमातूनही आपण मुलांचे पूर्वज्ञान जागृत करू शकतो. बेरीज शिकवताना आपल्याला मूर्त वस्तूंचा वापर करावायचा आहे. मग या ठिकाणी मी एक उदाहरण दिलेलं आहे की शिक्षकांनी 2 टोपल्या दाखवतात. मग त्या टोपल्यांमध्ये बिया आहेत किंवा परिसरात ज्या वस्तू उपलब्ध असतील त्या, आणि या बिया एकत्र केल्या तर किती झाले? तर मुलं साहजिकच त्या ठिकाणी उत्तर देणार आहेत. कारण मुलांना जेव्हा वस्तू हाताळायला मिळतात तेव्हा त्यांना मिळवणं ही क्रिया अगदी सहज कळते. आणि याच ठिकाणी जर आपल्याला ही अध्ययन क्षमता मुलांना प्राप्त करून द्यायची असेल तर मी एक नमुना म्हणून या ठिकाणी मित्र मिळवा, गणित कोपरा, गाणं व ताल या पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम, खेळ आपण घेऊ शकतो. या ठिकाणी हे गाणं आपण सहज मुलांकडून म्हणून घेऊ शकतो आणि तेही अगदी कृतीत. जसं की शून्याशी 1 मिळाले, झाले 1 झाले 1, हात दाखवा 1, बोट बघ किती नेक नेक, 1शी 2 मिळाले, झाले 3 झाले 3, 1 2 3, 1 2 3. अशा पद्धतीने आपण अगदी आनंददायी कृतीयुक्त पद्धतीने हे गीत घेऊ शकतो आणि यातूनही मुलांची बेरजेची जी समज आहे ती खूप वाढणार आहे. जर आपण बघितलं की मुलांना खेळ खेळायला आवडतं, मग मूर्त वस्तूंचा वापर किंवा प्रत्यक्ष कृतीतून, मग या ठिकाणी मुलं मैदानात खेळताना गट तयार करतात. मग गट तयार करताना वेगवेगळे खेळ आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्यांची बेरीज करण्याचं शिकवत आहोत तेव्हा मुलांची त्या संकल्पनेची अगदी दैनंदिन जीवनाशी आपण जर जोड घालून गेली तर मुलं निश्चितच छान पद्धतीने शिकत असतात. मग यामध्ये मुलं रोज जेव्हा मैदानात खेळतात तेव्हा त्यांचे गट तयार करणे, शाळेमध्ये मुलांना राजगिराचे लाडू वाटणे, बाजारामध्ये जेव्हा आई वडिलांसोबत मुलं जातात किंवा शिक्षक मुलांशी बोलतात तो प्रसंग आपण त्याच्यामधूनही मुलांना शिकवू शकतो. कारण गणित हे फक्त वहीत सोडवण्याचं किंवा पाटीवर लिहिण्याचं नाही आहे, तर ते जीवनात आहे. मुलांना दैनंदिन जीवनातील उदाहरणं तुम्ही जेव्हा दाखवाल ना की भाजी विकत घेणे, खाऊ वाटणे, किराण्यावर जाणे, रांगेत उभं राहणे, या सर्व गोष्टीतून बेरीज आणि वजाबाकी दडलेली असते. फक्त ती मुलांना शोधता आली पाहिजे आणि आपल्यालाही त्या पद्धतीने मुलांकडून वेगवेगळ्या कृती करून घेता यायला हव्यात. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आपण मुलांकडून वेगवेगळ्या कृती करून घ्यायच्या आहेत. मग जसं भाजीवाला बनवूया, वर्गात हा खेळ तुम्ही घेऊ शकता. अतिशय छान अनुकरण मुलं करतात आणि त्या पद्धतीने ते शिकत असतात.
ज्या शाळेमध्ये जेव्हा मुलं खेळत असतात त्यांना सहज सांगायचे की ही वस्तू मोज, झाडं मोज, बाग मोज, विद्यार्थ्यांची संख्या मोज. यातूनही विद्यार्थ्यांचा बेरजेचा संबोध हा दृढ होत असतो. आतापर्यंत आपण बघितलं की वेगवेगळ्या कृती, वेगवेगळे खेळ, गाणी, गोष्टी या माध्यमातून 0 ते 9 या संख्यांची बेरीज विद्यार्थी कशा पद्धतीने करत आहेत. त्याचप्रमाणे शाळेतील परिसरात उपलब्ध असणाऱ्या वस्तू, गोट्या असतील, खडे असतील, गणित पेटी असेल, या साहित्याचा वापर करूनही आपण विद्यार्थ्यांना या अध्ययन क्षमतेपर्यंत नेऊ शकतो. हे सर्व करत असताना काही गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रथमतः मी उल्लेख केलाय करून पहा. आता प्रत्येक विद्यार्थी, आपण विद्यार्थ्याला गणित दिल्यानंतर तो प्रत्येक विद्यार्थी जेव्हा हाताने वस्तू वापरून ते गणित सोडवेल ना, तर ते त्याला पूर्णतः लक्षात राहणार आहे. त्यानंतर प्रश्न विचारायला हवेत, म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतः प्रश्न विचारण्यासाठी आपण प्रेरित करायला हवे. जर विद्यार्थ्यांना प्रश्न तयार करता येत असेल तर त्यांना उत्तरही माहीत असतं, कारण या ठिकाणी विचार महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील आपला विद्यार्थी जेव्हा गणित सोडवण्यात निपुण होत असेल ना, तर त्याच्यासाठी एक सेल्फी जरूर घ्या. म्हणजे त्या विद्यार्थ्याची प्रगती आपण सर्वांनी साजरी करायलाच हवी, त्याचं कौतुक व्हायलाच हवं. आणि मुलांच्या ज्या कल्पना असतात ना, त्या त्यांच्याकडून जाणून घ्या आणि त्या कल्पनांना जरूर संधी द्या, कारण त्यांच्या कल्पनांच्या पंखांना भरारी मिळाली तर निश्चितच हे विद्यार्थी या अध्ययन क्षमतेत निपुण झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला वापरायची आहे. थोडक्यात एवढंच म्हणेल की आपण सर्वांनी मिळून आपला विद्यार्थी निपुण कसा होईल हे सर्जनशील कृतीतून, सर्जनशील पायऱ्या वापरून, कल्पक विचार योजून आपण त्या पद्धतीने वेगवेगळ्या कृती अवलंबायच्या आहेत. वजाबाकीपासून बेरजेपर्यंतचा हा प्रवास म्हणजे केवळ गणित नसतं, तर तो अनुभवातून शिकण्याचा आणि आनंदातून वाढण्याचा प्रवास आहे. म्हणून एवढंच म्हणेन की अनुभवातून समज, आनंदातून शिक्षण हाच खरा गणिताचा गोडवा. धन्यवाद.